नमस्कार श्रोते हो, साई भक्तिसार चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय द्या। ह्या व्हिडिओमध्ये आपण भगवद्गीतेतील अध्याय 4 ज्ञानकर्म संन्यास योग। ज्ञानकर्म संन्यास योगामध्ये भगवंतानी अर्जुनाला दिव्य ज्ञानाबद्दल उपदेश केलेला आहे। श्लोक नंबर 30 पासून पुढे आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी मी तुम्हाला गीतेचे लेखक कोण हे मी तुम्हाला कमेंट करून पण सांगितलेलं होतं, पाठीमागे व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं। तर याच्यामध्ये तुम्हाला बोलायचं आहे की पहिल्यांदा भगवान श्रीकृष्णांची ज्यावेळेला स्टार्टिंगला गीता लिहिली त्यावेळेला पराशर ऋषीचे पुत्र महर्षी व्यास ह्यांनी ती गीता लिहिली आणि ती गीता जशाच तशी कृष्णमूर्ती AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी लिहिली। तुम्ही गुगलवरची सर्च करून बघितलं तर तुम्हाला दिसेल। मी आज थोडक्यात दादरला सुद्धा गेलो होतो, मी ती बघितलं तर जशा दोन्ही गीता बघितल्या तर फक्त तुम्हाला जे फोटो वरती आहेत त्याच्यामध्ये फरक दिसेल, पण आतमध्ये गीतेचे अर्थ श्लोक आणि अर्थ सारखेच आहेत। जशाच तशी ही गीता आहे भक्तिवेदांत स्वामीची, जशाच तशी छापलेली आहे। त्याबद्दल आता आपण इथे पाहूया भक्तिवेदांत स्वामी बद्दल गुगलवरती काय लिहिलं आहे, मी प्रिंट काढून आणलेली आहे। तर बघा, भगवद गीता सार्वभौमिक रूप से भारत के आध्यात्मिक ज्ञान के रत्न के रूप में प्रसिद्ध है। भगवान कृष्ण द्वारा भगवान के सर्वोच्च व्यक्तित्व उनके अंतरंग शिष्य अर्जुन को गीता के 700 संक्षिप्त श्लोक आत्म साक्षात्कार के लिए विज्ञान के लिए एक निश्चित मार्गदर्शन प्रदान करते हैं। कोई अन्य दार्शनिक या धार्मिक कार्य इतने स्पष्ट और गहन तरीके से चेतना, स्वयं, ब्रह्मांड और सर्वोच्च की प्रकृति को प्रकट नहीं करता है। उनके दिव्य अनुग्रह AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद भगवद गीता पर इस अंग्रेजी अनुवाद और टिप्पणी को प्रस्तुत करने के लिए अद्वितीय रूप से योग्य है। वे दुनिया के अग्रणी वैदिक विद्वान और शिक्षक हैं और वे स्वयं भगवान कृष्ण से शुरू होने वाली पूरी तरह से स्वयंभू आध्यात्मिक गुरुओं की एक अटूट श्रृंखला के वर्तमान प्रतिनिधि भी है। इस प्रकार गीता के अन्य संस्करणों के विपरीत यह एक जैसा है वैसा ही प्रस्तुत किया गया है। मिलावट या व्यक्तिगत प्रेरणा के मामूली दाग के बिना ये संस्करण निश्चित रूप से अपने प्राचीन लेकिन संपूर्ण सामायिक संदेश से प्रेरित और प्रवृत्त करेगा। तर जे काय तुम्हाला वस्तुस्थिती मी सांगितलेली आहे, बाकी ज्यांच्या मनात शंका आशंका असतील तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी बघितली न बघितली तो त्यांचा प्रश्न आहे, ऐकली न ऐकली, जे काय असेल ते मी तुम्हाला सांगितलं आहे। बाकीचं माझ्याकडे काय चुकेल ते चुकीचं होत असेल असं तुम्हाला वाटेल ते भगवान श्रीकृष्णाला मी अर्पण करतो। चला तर श्लोक नंबर 30 पासून पुढे जाऊया। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय, ओम साईनाथाय नमः। श्लोक नंबर 30। सर्वे पेत्य यज्ञविदो यक्षचीपत कल्मषा यज्ञशिष्टामृत भजुभुजो यान्ति ब्रह्म सनातनम। यज्ञाचे प्रयोजन उत्तम रीतीने जाणणारे हे सर्व यज्ञकर्ते पाप कर्मातून मुक्त होतात आणि यज्ञाच्या अवशिष्ट रूपी अमृताची चव घेतल्यामुळे ते सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती करतात। भगवान श्रीकृष्ण सांगतात हे तात्पर्य विविध प्रकारच्या यज्ञांच्या पूर्वोक्त वर्णनावरून कळून येते की इंद्रिय संयम करणे हाच या सर्वांचा मूळ उद्देश आहे। इंद्रिय तृप्तीमुळेच मनुष्य भौतिक अस्तित्वात गुंतून राहतो, म्हणून जोपर्यंत तो इंद्रिय तृप्ती विरहित स्तरावर स्थित होत नाही तोपर्यंत तो सच्चिदानंद स्तरापर्यंत उन्नत होऊ शकत नाही।
हा स्तर म्हणजे सनातन किंवा ब्रह्मस्तर होय. वर सांगण्यात आलेले सर्व यज्ञ मनुष्याला भौतिक जीवनाच्या पापकर्मातून शुद्ध होण्यास सहाय्यक होतात. जीवनातील या प्रगतीमुळे मनुष्य जीवनात ऐश्वर्यवान आणि आनंदी होतो. इतकेच नव्हे तर अंतसमयी निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊन किंवा भगवान श्रीकृष्णांचे सानिध्य प्राप्त करून शाश्वत भगवद्धामात प्रवेश करतो. श्लोक नंबर 31. नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कृतोऽन्य कुरुसत्तम. हे कुरुश्रेष्ठा, यज्ञ केल्याविना मनुष्य या लोकामध्ये किंवा या जीवनामध्ये कधी सुख प्राप्ती करू शकत नाही. तर पुढील जीवनाबद्दल काय सांगावे? तात्पर्य, मनुष्य कोणत्याही प्रकारच्या भौतिक जीवनामध्ये असला तरी निश्चितपणे त्याला आपल्या वास्तविक स्वरूपाचे अज्ञान असते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भौतिक जगातील अस्तित्व म्हणजे आपल्या पापमय जीवनाच्या कर्मफलांचा परिणाम आहे. पापमय जीवनास अज्ञान कारणीभूत आहे आणि पापमय जीवन हे मनुष्याचे भौतिक अस्तित्व लांबवण्यास कारणीभूत आहे. या जंजाळातून बाहेर पडण्यासाठी मनुष्य जीवन हाच एकमेव सुटकेचा मार्ग आहे. म्हणून वेद हे आपल्याला या जंजाळातून सुटण्यासाठी धर्म, अर्थ, काम आणि सरतेशेवटी या दुःखमय अवस्थेतून पूर्णपणे बाहेर पडण्याचा मार्ग निर्देशित करतात. धर्माच्या मार्गामुळे किंवा वर सांगितलेल्या विविध प्रकारच्या यज्ञांमुळे आपोआपच आपल्या आर्थिक समस्या सुटतात. यज्ञ केल्यामुळे जरी तथाकथित लोकसंख्या वाढ झाली असली तरी आपण पुरेशा प्रमाणात अन्न, दूध इत्यादी प्राप्त करू शकतो. याप्रमाणे शारीरिक गरजा जेव्हा पूर्णपणे भागतात तेव्हा स्वाभाविकपणेच पुढची पायरी म्हणजे इंद्रिय तृप्ती करणे होय. म्हणून वेदांनी इंद्रिय तृप्ती नियमनासाठी पवित्र विवाह बंधनाची व्यवस्था केली आहे. याप्रमाणे मनुष्य क्रमाक्रमाने भौतिक बंधनातून मुक्त होण्याप्रत उन्नत होतो आणि मुक्त जीवनाची परमोच्च परिपूर्णता म्हणजे भगवंताचे सानिध्य प्राप्त करणे होय. पूर्वीच सांगितल्याप्रमाणे यज्ञ केल्यामुळे सिद्धी प्राप्त होते. म्हणून जर मनुष्य वेदानुसार यज्ञ करण्यास इच्छुक नसेल तर तो या जीवनामध्ये सुखाची अपेक्षा कशी करू शकेल आणि मग अन्य लोकावरील अन्य शरीराविषयी काय बोलावे? विविध स्वर्गलोकामध्ये विविध प्रकारचे सुखे उपलब्ध असतात. त्या सर्व ठिकाणी विविध प्रकारचे यज्ञ करणाऱ्या मनुष्यासाठी अमर्याद सुख उपलब्ध असते. परंतु एखाद्या मनुष्यास प्राप्य असे परमोच्च सुख म्हणजे कृष्ण भावनेद्वारे आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश करणे होय. म्हणून कृष्ण भावनाभावित जीवन हेच भौतिक जीवनाच्या सर्व समस्याचे समाधान आहे. श्लोक नंबर 32. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्राह्मणो मुखे कर्मज्ञान्वितान् सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे. हे सर्व विविध प्रकारचे यज्ञ वेदसंमत आहेत आणि ते सर्व विविध प्रकारच्या कर्मापासून उत्पन्न झाले आहेत. याप्रमाणे त्यांना जाणल्यावर तू मुक्त होशील. तात्पर्य, वर वर्णन केल्याप्रमाणे वेदामध्ये निरनिराळ्या प्रकारचे सर्वजण कर्म करणाऱ्यांना अनुरूप असे विविध प्रकारचे यज्ञ सांगण्यात आले आहेत. देहात्मबुद्धीमध्ये पूर्णपणे रत झाल्यामुळे या यज्ञाचे आयोजन अशा रीतीने करण्यात आले आहे की ज्यामुळे मनुष्य आपले शरीर, मन किंवा बुद्धीद्वारे यज्ञ करू शकतो. परंतु या सर्वाचा अंतिम उद्देश मनुष्याला शरीरातून मुक्त करणे हाच आहे. याला भगवंतांनी स्वतःच्या ठिकाणी पुष्टी दिली आहे. श्लोक नंबर 33. श्रेयांद्रयमयाद्यज्ञानयज्ञपरन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमापते. हे परंतप, केवळ द्रव्ययज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. अंततः हे पार्था, सर्व कर्मयज्ञाचे पर्यवसान दिव्य ज्ञानामध्ये होते. तात्पर्य, परिपूर्ण न्याय व्यवस्थेची प्राप्ती करणे, त्यानंतर सांसारिक दुःखातून मुक्तता प्राप्त करणे आणि अंती भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये रममाण होणे हा वेदाचा मुख्य उद्देश आहे.
तरीही या सर्व विविध यज्ञकर्माविषयी एक रहस्य आहे आणि मनुष्याने हे रहस्य जाणणे आवश्यक आहे. यज्ञकर्त्याच्या विशिष्ट श्रद्धेनुसार यज्ञ कधीकधी विविध प्रकारची रूपे धारण करतात. जेव्हा मनुष्याची श्रद्धा दिव्य ज्ञानाने युक्त होती तेव्हा त्या यज्ञकर्त्याला अशा दिव्य ज्ञानाशिवाय केवळ द्रव्याचा यज्ञ करणाऱ्या यज्ञकर्त्यापेक्षा अधिक प्रगत समजले पाहिजे. कारण ज्ञानप्राप्ती झाल्याविना यज्ञ हे भौतिक स्तरावरच राहतात आणि त्यापासून कोणतीही आध्यात्मिक लाभ प्राप्ती होत नाही. वास्तविक ज्ञानाची परिणिती दिव्य ज्ञानाच्या अत्युच्च स्तरामध्ये म्हणजेच कृष्ण भावनेमध्ये होते. उन्नत दिव्य ज्ञान प्राप्तीविना यज्ञ म्हणजे केवळ भौतिक कर्मेच होत. तरीही जेव्हा हे यज्ञ दिव्य ज्ञानाच्या स्तराप्रत उन्नत केले जातात तेव्हा अशा सर्व ज्ञान कर्मांना आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते. चेतनेमधील भिन्नतेवरून कधीकधी यज्ञ कर्मांना कर्मकांड म्हटले जाते तर कधीकधी ज्ञानकांड असे म्हटले जाते. ज्या यज्ञाचा शेवट ज्ञानप्राप्तीत होतो तोच यज्ञ अधिक श्रेष्ठ होई. श्लोक नंबर 34. तद्विद्वि प्राणिपातेन परिप्रेष्णेन सेवया उपदेक्षान्ति ते ज्ञानं ज्ञानिनिस्तत्त्वदर्शिनं. आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात कारण त्यांनी तत्व जाणलेले असते. आत्मसाक्षात्काराचा मार्ग निसंशय कठीण आहे म्हणून भगवंत आपल्याला त्यांच्यापासून प्रारंभ होणाऱ्या गुरुशिष्य परंपरेतील प्रामाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाण्याचा सल्ला देतात. गुरुशिष्य परंपरेच्या या तत्वाचे पालन केल्याशिवाय कोणीही प्रमाणित आध्यात्मिक गुरु बनू शकत नाही. भगवंत हे आध्यात्मिक गुरु आहेत आणि गुरुशिष्य परंपरेतील व्यक्ती हा भगवंताचा संदेश आपल्या शिष्याला यथार्थ रूपात प्रदान करू शकतो. मूर्ख दांभिक लोकाप्रमाणे कोणीही स्वनिर्मित मार्गाद्वारे आत्मसाक्षात्कारी होऊ शकत नाही. श्रीमद भागवत सांगते की धर्म तू साक्षात भगव प्रणीतम. धर्ममार्ग साक्षात भगवंतांनी सांगितला आहे. म्हणून मानसिक तर्क किंवा शुष्क वादाच्या आधारे आपण योग्य मार्गाची प्राप्ती करू शकत नाही. तसेच ज्ञानग्रंथाच्या स्वतंत्र अध्यायानेही मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही. ज्ञानप्राप्तीकरता मनुष्याने प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाणे अत्यावश्यक आहे. अशा आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार संपूर्ण शरणागतीने केला पाहिजे आणि मिथ्या अहंकार न ठेवता नम्र सेवकाप्रमाणे त्यांची सेवा केली पाहिजे. आत्मसाक्षात्कारी आध्यात्मिक गुरूंना प्रसन्न करणे हेच आध्यात्मिक जीवनातील प्रगतीचे रहस्य आहे. जिज्ञासा आणि नम्रता यांच्या योग्य संयोगाद्वारे आध्यात्मिक ज्ञानप्राप्ती होते. नम्रता आणि सेवेशिवाय विद्वान आध्यात्मिक गुरूंना प्रश्न विचारणे परिणामकारक ठरत नाही. मनुष्याने आध्यात्मिक गुरूच्या कसोटीस उतरले पाहिजे आणि जेव्हा ते शिष्याची प्रामाणिक इच्छा पाहतात तेव्हा आपोआपच त्याला वास्तविक आध्यात्मिक ज्ञान प्रदान करून कृतार्थ करतात. या श्लोकामध्ये अंधानुसरण आणि विवेकशून्य प्रश्न या दोन्ही गोष्टींना दोषास्पद ठरवले आहे. मनुष्याने आध्यात्मिक गुरूंकडून केवळ श्रवण करावे असे नाही तर त्याने नम्रता, सेवा आणि प्रश्नाद्वारे आध्यात्मिक गुरूंकडून ज्ञानबोध करून घेतला पाहिजे. प्रमाणित आध्यात्मिक गुरु स्वभावतच शिष्याबद्दल अत्यंत दयाळू असतात. म्हणून शिष्य जेव्हा नम्र आणि सेवा करण्यास सदैव तत्पर असतो तेव्हा ज्ञान आणि प्रश्नांचे आदान प्रदान यांचा पूर्ण मेळ जमतो. श्लोक नंबर 35. यज्ञाद्वान पुनर्महोमेवं यास्यसि पांडव येनं भूतान्यशेषान्ये द्रक्ष्यस्यात्मन्योन्यतो मयि. आत्मसाक्षात्कारी जीवांकडून वास्तविक ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर तू पुन्हा मोहित होणार नाहीस. कारण या ज्ञानाद्वारे तू पाहशील की सर्व प्राणी मात्र हे परमात्म्याचे अंश आहेत, अर्थात ते माझेच आहेत. तात्पर्य आत्मसाक्षात्कारी किंवा वस्तूचे यथार्थ स्वरूप जाणणाऱ्या व्यक्तीकडून ज्ञानप्राप्ती केल्यामुळे सर्व प्राणीमात्र हे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचे अंश आहेत हे मनुष्य जाणतो. श्रीकृष्णांपासून भिन्न अस्तित्व असल्याची जाणीव म्हणजेच माया होय.
काही लोकांना वाटते की आपल्याला श्रीकृष्णांशी काहीच कर्तव्य नाही. श्रीकृष्ण हे केवळ एक ऐतिहासिक महापुरुष आहेत आणि निर्विशेष ब्राह्म हेच परमतत्व आहे. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे निर्विशेष ब्राह्म म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे तेज होय. श्रीकृष्ण हे भगवान या नात्याने सर्व गोष्टीचे मूळ कारण आहेत. ब्राह्मसंहितेत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आहेत. लक्षावधी अवतार म्हणजे त्यांची विहित केवळ विस्तारित रूपेच आहेत. त्याचप्रमाणे जीवही त्यांचे अंश आहेत. मायावादी तत्त्वज्ञानांना चुकीचे वाटते की भगवान श्रीकृष्णांच्या अनेक विस्तारित रूपामध्ये ते आपले स्वतंत्र अस्तित्वात गमावतात. या विचाराचे स्वरूप भौतिक आहे. भौतिक जगतात आपल्याला अनुभव आहे की जेव्हा एखाद्या गोष्टीचे तुकड्यामध्ये विभाजन केले जाते तेव्हा त्या गोष्टीचे मूळ स्वरूप नष्ट होते. परंतु मायावादी लोक जाणत नाहीत की परमतत्व म्हणजे 1 अधिक 1 बरोबर 1च होय आणि 1 उणे 1 म्हणजेच ही 1च होय. परमधामामधील प्रत्येक गोष्टीचे स्वरूप हेच आहे. आपल्याला ब्राह्मविद्येचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे आपण आता मायेने आच्छादित झालो आहोत आणि म्हणून आपल्याला वाटते की आपण श्रीकृष्णापासून भिन्न आहोत. जरी आपण श्रीकृष्णांचे भिन्न अंश असलो तरी त्यांच्यापासून सर्वथा कधीच भिन्न असू शकत नाही. जीवामध्ये असणारा शारीरिक भेद म्हणजे माया किंवा अवास्तविकता आहे. आपण सर्वजण श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी आहोत. केवळ मायेमुळेच अर्जुनाला वाटले की आपल्या नातलगांशी असणारी आपले अनित्य शारीरिक संबंध हे भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या शाश्वत आध्यात्मिक संबंधापेक्षा महत्त्वपूर्ण आहेत. संपूर्ण गीतेची शिकवण हीच आहे. जीव हा श्रीकृष्णांचा नित्य सेवक असल्यामुळे त्याला श्रीकृष्णापासून वेगळे करता येत नाही आणि श्रीकृष्णापासून आपण भिन्न आहोत या जीवाच्या भावनेलाच माया म्हटले जाते. जीव हे भगवंताचे अंश असल्यामुळे त्यांना विशिष्ट प्रयोजनाची पूर्ती करावयाची असते. अनादी कालापासून त्यांना या प्रयोजनाचे विस्मरण झाल्यामुळे ते मनुष्य, पशु, देवता इत्यादी विविध प्रकारच्या शरीरामध्ये बद्ध झाले आहेत. अशी शारीरिक भिन्नता ही भगवंताच्या दिव्य सेवेच्या विस्मरणामुळे होते. पण जेव्हा मनुष्य कृष्ण भावनेद्वारे भगवंताच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न होतो तेव्हा तत्काळ या मायेतून त्याची मुक्तता होते. अशी शुद्ध ज्ञान तो केवळ अधिकृत आध्यात्मिक गुरूकडून प्राप्त करू शकतो आणि त्यायोगे जीव आणि श्रीकृष्ण एकच आहेत हा भ्रम टाळू शकतो. परिपूर्ण ज्ञान म्हणजे हे जाणणे होय की परमात्मा श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे परम आश्रयदाते आहेत आणि त्यांच्या आश्रयाचा त्याग केल्याने जीव हे भौतिक शक्तीद्वारे मोहित होतात. कारण त्यांना वाटते की आपण स्वतंत्र आहोत. याप्रमाणे निरनिराळ्या प्रकारच्या भौतिक गोष्टीशी तादात्म्य केल्याने जीवांना श्रीकृष्णांचे विस्मरण होते. तरीही जेव्हा असे मोहित जीव कृष्ण भावनेमध्ये स्थित होतात तेव्हा जाणले पाहिजे की ते मुक्तिपथावर आहेत. याला श्रीमद भागवतात पुष्टी देण्यात आली आहे. मुक्तिरित्वान्यथा रूपं स्वरूपेण व्यवस्थिती. मुक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा नित्यदास म्हणून आपल्या मूळ स्वरूपामध्ये स्थित होणे होय. श्लोक नंबर 36. अपि चेदसि पापेभ्य सर्वेभ्य पापकृतं सर्वं ज्ञानप्लवेनैव व्रजिनं संतरिष्यसि. तुला सर्व पापी लोकांमध्ये अत्याधिक पापी जरी समजण्यात आले तरी तू जेव्हा दिव्य ज्ञानरूपी नौकेमध्ये आरूढ होशील तेव्हा तू दुःखरूपी महासागर पार करण्यास समर्थ होशील. तात्पर्य स्वतःच्या स्वरूप स्थितीचा श्रीकृष्णाशी असणारा संबंध योग्य रीतीने जाणणे ही इतकी सुंदर गोष्ट आहे की यामुळे अज्ञानरूपी महासागरात चालणाऱ्या जीवनार्थ संघर्षातून मनुष्याचा तत्काळ उद्धार होऊ शकतो. या भौतिक जगाची तुलना कधीकधी अविद्यारूपी महासागराशी आणि कधीकधी वणव्याने पेट घेतलेल्या अरण्याशी करता येते.
करण्यात येते. एखादा मनुष्य कितीही कुशल पोहणारा असला तरी महासागरामध्ये अस्तित्वासाठी करावा लागणारा संघर्ष अत्यंत खडतर असतो. जर कोणी पुढे येऊन धडपड करणाऱ्या पोहणाऱ्या मनुष्याला महासागरातून वर काढीत असेल तर तो अत्यंत महान उद्धारक आहे. भगवंताकडून प्राप्त केलेले परिपूर्ण ज्ञान म्हणजेच मुक्तिपण पथ आहे. कृष्ण भावनारूपी नौका अत्यंत सुगम आहे आणि त्याचवरती उदात्त आहे. श्लोक नंबर 37. यथैदांसी समितोऽग्निर्भस्मसात् कुरुते अर्जुन ज्ञानाग्नि सर्वकर्मांनी भस्मसात् कुरुते तथा. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सर्पण भस्मात करून टाकतो त्याचप्रमाणे अर्जुना ज्ञानरूप अग्नी सर्व प्राकृत कर्मबंधने भस्मसात करून टाकतो. तात्पर्य आत्मा आणि परमात्मा तसेच त्यांच्यातील संबंधाच्या परिपूर्ण ज्ञानाची तुलना या ठिकाणी अग्नीशी करण्यात आली आहे. हा अग्नी केवळ पापकर्माची फळेच भस्मसात करतो असे नाही तर तो पुण्यकर्माची फळे देखील भस्मसात करतो. कर्मबंधनाच्या अनेक अवस्था आहेत. कर्म करताना होणारे बंधन, वर्तमान स्थितीतील फलप्राप्ती ज्याची होते ते बंधन, पूर्वीच फलप्राप्ती झालेले बंधन आणि यापुढे फल देणारे बंधन. परंतु जीवाला स्वरूपावस्थेचे ज्ञान झाले पाहिजे. ज्ञान झाले म्हणजे ते ज्ञान सर्व बंधनांना भस्मसात करते. जेव्हा मनुष्य पूर्ण ज्ञानी होतो तेव्हा त्याच्या संचित व क्रियमान कर्माची सर्व बंधने भस्मसात होतात. वेदामध्ये म्हटले आहे की उभे उहय वैशयते तरत्यमृत साधव साधुनी. मनुष्य पाप आणि पुण्य या दोन्ही प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त होतो. श्लोक नंबर 38. न हि ज्ञानेन सदृश्यं पवित्रमिहे विद्यते तस्तव्यं योग संसिद्धं कालेन आत्मनि विन्दति. या जगात दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध आणि उदात्त असे इतर काहीही नाही. असे ज्ञान म्हणजे सर्व सिद्धीचे परिपक्व फळ आहे. जो भक्ती योगाच्या आचरणामध्ये निपुण झाला आहे तो योग समयी स्वतःमध्येच या ज्ञानाचे आस्वादन करतो. तात्पर्य आम्ही जेव्हा दिव्य ज्ञानाबद्दल बोलतो तेव्हा दिव्य ज्ञान म्हणजे अध्यात्म ज्ञान आहे हे जाणले पाहिजे. म्हणून दिव्य ज्ञाना इतके विशुद्ध आणि उदात्त असे इतर काहीही नाही. अज्ञान हे आपल्या बंधनाचे कारण आहे आणि अज्ञान हे आपल्या मुक्तीचे कारण आहे. हे ज्ञान म्हणजे भक्तिपूर्ण सेवेचे परिपक्व फळ आहे. मनुष्य जेव्हा दिव्य ज्ञानामध्ये स्थित होतो तेव्हा त्याला शांतीचा इतरत्र शोध घ्यावा लागत नाही कारण तो स्वतःच्या ठायी शांतीचा आनंद घेत असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर हे ज्ञान आणि शांती याची परिणती कृष्ण भावनेमध्ये होते आणि भगवद्गीतेचा हाच अंतिम उद्देश आहे. श्लोक नंबर 39. श्रद्धावावलभते ज्ञानं तत्पर संयतेन्द्रिये ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिं चिरेनाधिगच्छति. जो श्रद्धावान मनुष्य दिव्य ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी समर्पित आहे आणि ज्याने आपली इंद्रिय संयमित केली आहे तो असे ज्ञान प्राप्त करण्यास पात्र आहे आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परम आध्यात्मिक शांती लवकरच प्राप्त होते. तात्पर्य ज्याचा श्रीकृष्णावर दृढ विश्वास आहे तोच श्रद्धावान मनुष्य असे कृष्णभावनाभावित ज्ञान प्राप्त करू शकतो. ज्याला वाटते की केवळ कृष्ण भावनेमध्ये कर्म केल्याने आपण सर्वोच्च परिपूर्ण स्तराची प्राप्ती करू शकतो त्याला श्रद्धावान मनुष्य म्हटले जाते. अशी दृढ श्रद्धा भक्तिपूर्ण सेवा केल्याने आणि हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे या हृदयातील भौतिक मळ स्वच्छ करणाऱ्या महामंत्राचे कीर्तन केल्याने प्राप्त होते. या व्यतिरिक्त मनुष्याने आपली इंद्रिय संयमित करणे आवश्यक आहे. ज्या मनुष्याची भगवान श्रीकृष्णावर दृढ श्रद्धा आहे आणि ज्याने इंद्रिय निग्रह केला आहे त्याला विनाविलंब कृष्ण भावनेच्या ज्ञानाची पूर्तता प्राप्त करता येते. श्लोक नंबर 40. अज्ञश्वाश्रद्धध्यानश्व संशयात्मा विनश्यति
नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मन्. परंतु प्रमाणित शास्त्राबद्दल संशयी असणाऱ्या अज्ञानी आणि श्रद्धाहीन मनुष्यांना भगवत भावनेची प्राप्ती होत नाही, तर त्यांचे पतन होते. संशयी आत्म्याला या लोकामध्ये किंवा परलोकात सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. तात्पर्य अनेक प्रमाणित आणि आदर्श शास्त्रापैकी भगवद्गीता ही सर्वोत्तम आहे. पशुवत मनुष्यांना प्रामाणिक शास्त्रावर विश्वासही नसतो आणि त्यांचे ज्ञानही नसते, आणि त्यांच्यापैकी काही लोकांना जरी शास्त्राचे ज्ञान असले किंवा शास्त्रामध्ये संदर्भ देता येत असले तरी त्यांची वास्तविकपणे शास्त्रावर श्रद्धाच नसते. इतरांचा जरी भगवद्गीतेसारख्या शास्त्रावर विश्वास असला तरी त्यांचा भगवान श्रीकृष्णावर किंवा श्रीकृष्णांच्या भक्तिपूर्ण सेवेबद्दल विश्वास नसतो. अशा मनुष्यांना कृष्ण भावनेचे काहीच ज्ञान नसल्यामुळे त्यांचे पतन होते. वर सांगितलेले सर्व मनुष्यापैकी जे श्रद्धाहीन आणि संशय आहेत ते मुळीच प्रगती करू शकत नाहीत. भगवंतावर आणि भगवंताच्या शब्द ज्ञानावर श्रद्धा नसलेल्या व्यक्तीचे या इहलोकात किंवा परलोकातही कल्याण होत नाही. त्यांना कोणत्याच प्रकारची सुखप्राप्ती होत नाही. म्हणून मनुष्याने श्रद्धापूर्वक शास्त्रामधील विधीचे पालन करून त्यायोगे ज्ञानस्तर प्राप्त केला पाहिजे. केवळ हेच ज्ञान त्याला आध्यात्मिक ज्ञानाच्या दिव्य स्तराची प्राप्ती करण्यास सहाय्यकारक ठरते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर संशयखोर मनुष्यांना आध्यात्मिक उद्धराच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे स्थान नाही. म्हणून व्यक्तीने गुरुशिष्य परंपरेतील महान आचार्याच्या चरणचिन्हाचे अनुसरण करून यश प्राप्ती केली पाहिजे. श्लोक नंबर 41. योग संन्यस्त कर्मान ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतम न कर्मानि निबंधन्ति धनंजय. श्रोत्यानो, लक्ष देऊन ऐका आता. भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये काय म्हणतात. आपल्या कर्मफलाचा त्याग करून जो भक्ती योग युक्त कर्म करतो आणि दिव्य ज्ञानाद्वारे ज्याचे संशय नष्ट झाले आहे तोच वास्तविकपणे आत्मस्थित आहे. याप्रमाणे धनंजया तो कर्मबंधनाने बद्ध होत नाही. तात्पर्य साक्षात भगवंतानी जशी आहे तशी प्रदान केलेल्या, श्रोत्यानो लक्ष देऊन ऐका, जशी आहे तशी इथे तुमच्या मनातील शंका बघा दूर होईल. तात्पर्य साक्षात भगवंतानी जशी आहे तशी प्रदान केलेल्या भगवद्गीतेतील उपदेशाचे जो पालन करतो तो दिव्य ज्ञानाच्या कृपेमुळे सर्व प्रकारच्या संशयातून मुक्त होतो. कृष्ण भावनाभावित असल्यामुळे भगवंताचा अंश या नात्याने तो पूर्वीच आत्मज्ञानामध्ये स्थित झालेला असतो. म्हणून तो निसंदेह कर्मबंधनातून सर्वथा मुक्त असतो. श्लोक नंबर 42. तस्माद् ज्ञान संभूतं हत्सतं ज्ञानसीनात्मनं चित्वेनं संशयं योगमातिष्ठ.